नमो शेतकरी योजनेसंबंधी शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत। जर तुमचे सुद्धा दर आपण बघितलं तर पीएम किसानचे हप्ते रेग्युलर चालू आहे, परंतु नमो शेतकरीचे हप्ते अद्याप सुद्धा थांबलेले आहे। 2 हप्ते जर बघितलं आपण पीएम किसानच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही। आता या संबंधीची सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे। तर काय ते अपडेट आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर ए टू झेड जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशी नवनवीन व महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। जे आपण आज जी माहिती घेऊन आलो ती बघू शकता तुम्ही ॲग्रो1 चॅनलच्या याच्यावरून। म्हणजे ही माहिती आपण तुम्हाला जी देणार ती सविस्तर आणि खरी माहिती तुमच्या समोर आपण सादर करणार आहोत। 100% खरी माहिती आपण घेऊन आलेलो आहोत। तर काय ही माहिती चला आता आपण जाणून घेऊया। तर आपण जर बघितलं तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजनेच्या चालू आर्थिक वर्षात 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जमा झालेले। आपण जर बघितलं तर पीएम किसानचे जे हप्ते आहे ते रेग्युलरली शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे, परंतु याच्या अभावी नमो शेतकरीचे जे हप्ते आहे ते जमा होत नाही। मात्र जर बघितलं तर याच धर्तीवर राज्य सरकारने जी योजना सुरू केली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2026-27 मध्ये अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात एकही हप्ता वितरित झालेला नाही। त्यामुळे सोलापूर असो किंवा राज्यातील कोणतेही जिल्हे असो, यामुळे लाखो शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेत आहे। जर आपण बघितलं तर राज्य सरकारने 15 जून 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। पीएम किसान योजनेला पात्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून प्रत्येकी 2000 रुपये असे 3 हप्त्याच्या प्रमाणात हे मिळत असतात, म्हणजेच वर्षाला 6000 रुपये हे मिळत असतात। म्हणून जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या जे खात्यात जर आपण बघितलं तर आर्थिक वर्ष जर बघितलं आपण तर 2023-24 87.82 लाख 304 कोटी वितरित करण्यात आलेले होते। त्यानंतर बघितलं तर 24-25 मध्ये 93 लाख शेतकरी 825 कोटी, 2025-26 91 लाख शेतकरी 3685 कोटी, हे एकट्या सोलापूर जिल्ह्याचं आपण तुम्हाला सांगत आहोत। तर बघितलं तर मात्र आर्थिक वर्ष 2026-27 मधील डिसेंबर, मार्च आणि एप्रिल, जुलै या कालावधीत 2 हप्ते जमा होणं जरुरी होतं, परंतु ते अद्याप जमा झालेले नाही। त्यामुळे 2 हप्ते अद्याप सुद्धा शेतकऱ्यांचे प्रलंबित आहेत। विशेष म्हणजे मागील आर्थिक वर्षातील ऑगस्ट-सप्टेंबर कालावधी 8वा हप्ता देखील विलंबाने मिळालेला होता। यंदा जो मार्चमध्ये हप्ता जमा झाला त्यात महिन्यात पीएम किसानचा 22वा हप्ता तर जूनमध्ये 23वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि नमोचा जो आहे तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जमा झालेला होता 8वा हप्ता। तर आता पीएम किसानचे त्याच्यानंतर सुद्धा 2 हप्ते जमा झालेले आहे। जर आपण बघितलं शेतकऱ्यांच्या परंतु अद्याप सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे 2 हप्ते ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही। सरकारच्या निर्णयावर निधी वितरण जर आपण बघितलं तर एकट्या सोलापूर जिल्ह्यात 4,92,498 शेतकरी पीएम किसान योजनेस पात्र आहे। किती? एकट्या सोलापूर जिल्ह्यात 4,92,498 पीएम किसान योजनेसाठी, आणि राज्यभरात हा आकडा जर आपण बघितला तर पीएम किसान योजनेचा 91,89,000 इतका आहे। या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा वितरित करण्यासाठी कृषी आयुक्ताने आवश्यक निधीचा प्रस्ताव सुद्धा राज्य शासनाकडे पाठवलेला आहे। म्हणजे जो प्रस्ताव पाठवावा लागतो तो प्रस्ताव सुद्धा कृषी विभागाने राज्य शासनाकडे पाठवलेला आहे। मात्र जर आपण बघितलं तर यावर अद्याप अंतिम निर्णय आलेला नसल्याने निधी वितरणची प्रक्रिया आहे ती रखडल्याची माहिती कृषी विभागाच्या मार्फत देण्यात आलेली आहे। म्हणजे जर आपण बघितलं तर पीएम किसानचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा हा रेग्युलरली टाइमली व्हायला लागला, परंतु नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो न होण्यामुळे शेतकरी पूर्णतः चिंतेत आहे। आणि त्यामध्ये आता नवीन न्यूज समोर येत आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल त्या शेतकऱ्यांची एका वर्षासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे हप्ते आहे ते बंद होणार आहे। तर तुमचं यावर काय मत आहे? बंद करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे? आणि सरकारने आता 2 हप्ते एकत्र द्यायला पाहिजे का? या संबंधीची सविस्तर माहिती तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।